नमस्कार, मी ओटी सर. TET 2026ची परीक्षा ऑलरेडी फॉर्म भरणे सुरू आहे. तुम्ही फॉर्म भरलेले असाल किंवा जर समजा फॉर्म भरले नाही तर ऑलरेडी डेट आहे, तारीख आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. तर TETची जेव्हा आपण परीक्षा म्हणतो तेव्हा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे अतिशय उपयुक्त आणि अतिशय महत्त्वाचं असते. कारण की याच्यामध्ये जे 30 गुण असतात, या 30 गुणांमध्ये जो जास्त स्कोर करेल त्याचे चांगले गुण घेण्याचे, चांगले मार्क्स घेण्याचे जे चान्सेस असतात ते खूप जास्त असतात. तर आजचा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण 30 प्रश्न बघणार आहोत. अगदी थोड्या वेळामध्ये किंवा कमी शब्दामध्ये त्याला आपण एक्सप्लेन करून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त तुमचा अभ्यास कसा करता येईल याचा आपण विचार करून हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा. तुम्हाला नक्कीच शेवटी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची भीती मुळीच राहणार नाही आणि या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यासाठी कोणी थांबू शकणार नाही. तर चला आपण व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया. ज्या मास्तरीणबाई हा व्हिडिओ मोबाईलवर बघत असतील त्यांनी काय करायचं, मोबाईलची स्क्रीन आडवी करून घ्यायची जेणेकरून ओटी गुरुजी आणि सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थित दिसतील. ज्या मास्तरीणबाई भाजी कापता कापता, स्वयंपाक करता करता, भांडे घासता घासता इव्हन हा व्हिडिओ जर ऐकत असतील किंवा बघत असतील तर कानामध्ये इयरफोन लावून टाकायचा. ओटी गुरुजी डायरेक्ट तुमच्या कानामध्ये सांगतील. तर चला आपण सुरुवात करूया प्रश्नांना. प्रश्न काय म्हणतो, औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते? आता औपचारिक आणि अनौपचारिक म्हणजे जिथं काहीही उपचाराची गरज नसते तो अनौपचारिक. तसं तर जन्मापासूनच आपण काय होते, बालकाचे शिक्षण सुरू होते. पण आपण कोणता शिक्षण बघतोय, औपचारिक शिक्षणाची सुरुवात. तर तुम्ही सांगा ना जी मास्तरीणबाई, तुमच्या वर्गामध्ये समजा मुलगा पहिल्या वर्गात आला, समजा पहिलाच वर्ग घेतो आपण, बरोबर आहे का? किती वर्ष पाहिजे? 6 वर्ष. तर 6 वर्ष ही औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी काय आहे, बालकाची वय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याच्या बरोबर उत्तर असेल. जिथं आवश्यक असेल तिथं आपण जास्त वेळ घेऊया, जिथं आवश्यक नसेल तिथं आपण मुळीच वेळ घेणार नाही. आता काय करायचं, शिक्षण प्रभावी होते जर. आता याच्यामध्ये काय करायचं, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, मी एक आदर्श शिक्षक आहे किंवा शिक्षिका आहे हा एक मनात ठेवायचा, आणि जे काही करेन ते विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कसं करेल, या 2 गोष्टी जर तुम्ही मनात ठेवलं तर बालमानसशास्त्राचे जे काही प्रश्न आहेत अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्रावर आधारित ते तुम्ही अगदी अचूकपणे काय करू शकता, लिहू शकता. तर समजा शिक्षण प्रभावी होते, शिक्षण म्हटले आहे, ठीक आहे. तर बघूया आपण शिक्षण प्रभावी केव्हा होते. वर्गात प्रत्यक्ष सूचनांचा उपयोग केला तर, दुसरं आहे वर्गात शिक्षकांनी निर्देशित पद्धतीचा उपयोग केला तर. पहिला सूचनांचा, दुसरा निर्देशित पद्धतीचा, तिसरा काय दिलेला आहे, शिक्षकांनी निर्देशित पद्धती व प्रत्यक्ष सूचना दोन्हीचा उपयोग केला तर. म्हणजे पहिला आणि दुसरा मिळून काय बनलेला आहे, तिसरा बनलेला आहे. आणि चौथा दिलेला आहे विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रियात्मक पद्धतीचा उपयोग केला जात असेल तर. आता शिक्षण प्रभावी तेव्हाच होईल जेव्हा तुमचा केंद्रबिंदू कोण असेल, विद्यार्थी असेल. विद्यार्थी जेव्हा आपण केंद्रबिंदू ठेवतो तेव्हा बाकी सर्व गोष्टी नगण्य असतात आणि त्याच वेळी आपलं शिक्षण काय होते, प्रभावी होते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, पुढला प्रश्न म्हणतो की बहुश्रेणी मल्टीग्रेडेड ज्याला आपण म्हणतो, बहुश्रेणी अध्यापन म्हणजे रिकामी जागा होय. तर याचे ऑप्शन दिलेले आहेत की एक विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात उत्तीर्ण होऊ शकतो. असं होते का जी? एक विद्यार्थी एकाच वेळी पहिली पास करते, दुसरी पास करते, तिसरी पास करते किंवा 5वी पास करते, 6वी पास करते, असं होते का? नाही. तर हा तर झाला चुक्कू. हा काय झाला, चुक्कू. त्यानंतर एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. हा बरोबर आहे. तुमच्या वर्गामध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतात, ठीक आहे. तिसराही बघून घेऊया आपण. वर्गानुसार शिकविण्याला अर्थ नसतो. समजा वर्गानुसार शिकविण्याला अर्थ नसता तर वर्ग बनलेच कशाला असते, तर हा तर होणारच नाही. आता वरील सर्व ऑलरेडी पहिला आणि तिसरा तर कपला आहे, तर वरील सर्व हा सुद्धा होणार नाही. म्हणजे आपला पर्याय काय असते, पर्याय क्रमांक 2 असेल. याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, एलिमिनेशन मेथड यूज करू शकता. नाहीतर काय म्हणतील गुरुजी, कोणता करून जी, आधा पादा किसने पादा आणि बस लावून टाकायचा जी, असं कधीच करायचं नाही, ठीक आहे.
त्यानंतरच्या पुढला प्रश्न आपण बघूया. भावनात्मक दृष्ट्या स्थिर किंवा संतुलित विद्यार्थी. जो विद्यार्थी भावनात्मकदृष्ट्या स्थिर आहे किंवा संतुलित आहे ते काय करतात? आपल्या वर्गमित्रासोबत सहसंबंध प्रस्थापित करतात. ही पॉझिटिव्ह साईड आहे की निगेटिव्ह साईड आहे? पॉझिटिव्ह साईड आहे. आणि विद्यार्थ्यांबद्दल कधीही पॉझिटिव्ह साईड असेल, कारण की तो विद्यार्थी कसा आहे, भावनात्मकदृष्ट्या स्थिर आहे किंवा संतुलित आहे, म्हणजे पहिला बरोबर आहे. त्यानंतर वर्गमित्रासोबत प्रभावी संवाद साधू शकत नाही, हा निगेटिव्ह पॉईंट आहे, कारण की तो स्थिर किंवा संतुलित विद्यार्थी आहे, त्यामुळे निगेटिव्ह पॉईंट येणारच नाही. दुसरा काय झाला? कट किंवा कट्टू. ठीक आहे. नवीन विचारांमध्ये कोणतेही योगदान देत नाही, हाही निगेटिव्ह पॉईंट आहे, चूक. त्यानंतर वर्गमित्रांच्या विचारांचा आदर करीत नाही. विद्यार्थ्यांविषयी कधीही निगेटिव्हवाला कधीच उत्तर राहत नाही जी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला काय असेल? बरोबर उत्तर असेल. तो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? उत्तर आपल्या मनाने सुद्धा व्यवस्थित देऊ शकता. त्याच्यासाठी काय असतो? टेक्निक लागते, आणि ती टेक्निक कशी मिळते तर ओटी गुरुजीचे व्हिडिओ बघून मिळते. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. चारित्र्याचा विकास रिकामी जागामुळे होतो. आपल्या चारित्र्याचा किंवा विद्यार्थ्यांच्या चारित्र्याचा विकास कशामुळे होतो? इच्छाशक्ती पाहिजे, बरोबर आहे गुरुजी. वर्तन आणि व्यवहार बरोबर पाहिजे, तेही बरोबर आहे गुरुजी. नैतिकता असणे आवश्यक आहे, तेव्हा चारित्र्य विकास होते, तोही बरोबर आहे गुरुजी. म्हणजे काय होईल जी? वरील सर्व हा याचा बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. आपल्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी एका शिक्षकाला रिकामी जागाची चांगली माहिती असावी. मी सुरुवातीलाच बोललो आहे की विद्यार्थ्यांविषयी विचार करताना एक आदर्श शिक्षक किंवा आदर्श शिक्षिका म्हणून विचार करायचा. तर समजा आपल्याला काय करायचं आहे? विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे, तर आपल्यामध्ये काय काय असायला पाहिजे किंवा आपल्याला काय काय माहीत असायला पाहिजे? बाल मनोविज्ञान आपल्याला माहीत असायला पाहिजे, बरोबर आहे गुरुजी. बालकांना समजण्याची आपली प्रवृत्ती पाहिजे, हाही बरोबर वाटते गुरुजी. अभ्यास विषयाबाबत विद्यार्थ्यांचे मत आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे गुरुजी, हाही बरोबरच वाटते जी. म्हणजे काय होईल? याच्यामध्ये सुद्धा वरील सर्व हा चौथ्या क्रमांकाचा पर्याय बरोबर असेल. त्यानंतर शिक्षक दिनानिमित्त काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला शुभेच्छा पत्र पाठविले. हॅपी टीचर्स डे, शिक्षक दिवसाच्या शुभेच्छाजी गुरुजी, शिक्षक दिवसाच्या शुभेच्छाजी मॅडम, असे पाठवले. ठीक आहे, शुभेच्छा पत्र पाठवले. तुम्ही काय कराल? पहिला म्हणते काहीच करणार नाही, असा होते का जी? गुरुजी काहीच करणार नाही असं होऊच शकत नाही. त्यांचे काय करूया आपण? आभार मानूया. चला ठीक आहे, आभार मानू शकतो आपण. थँक्यू, धन्यवाद असं म्हणतो. ठीक आहे. त्यांना पैसे वाया न घालण्याचे सांगाल. अरे बाबा, प्रत्येक गोष्ट पैशांनी मोलभाव करता येत नाही. गुरुजी लोकांचा दिवस आहे, मास्तरीणबाईचा दिवस आहे, तर मग ते काय करतील? तुम्हाला शुभेच्छा पत्र तर देतीलच नाही. तर आपण असंही म्हणणे म्हणजे त्यांनी जे काही केले त्याच्यावर काय होईल? त्यांच्या आनंदावर विरजन पडेल, तोही नाही. त्यांनाही परत शुभेच्छा द्याल. शिक्षक दिवसाच्या तुम्हाला पण शुभेच्छा. अरे भाऊ, ते शिक्षक आहेत का जी विद्यार्थी आहेत? म्हणजे हा सुद्धा होणार नाही, चुकू होऊन जाईल. म्हणजे बरोबर उत्तर काय होईल? आपण त्यांचे काय करूया? आभार मानूया. अरे कसेही विषयी समजा आपल्याला कोणी काय दिलं? शुभेच्छा दिलं. तुम्ही समजा मला म्हटलं कमेंट्स करून गुरुजी चांगला शिकवता जी, तर मग काय म्हणेल तुम्हाला? धन्यवाद, आभार, थँक्यू. आणि तुम्ही कधी म्हणता बकवास शिकवल्या गुरुजी, तर मग धन्यवाद होईल का? चांगला शिकवून जी मास्तरीणबाई असं म्हणूया. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. बालकांच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थांना स्पष्टपणे रिकामी जागाद्वारे ओळखले गेले. तर बालकांचे जे ज्ञानात्मक विकास आहे त्याच्या ज्या अवस्था आहेत, ह्या अवस्था कोणी स्पष्ट केला? ह्या अवस्था कोणी स्पष्ट केला? म्हणजे इथं जे काही बालमानसशास्त्रज्ञ आहेत त्याच्यावर आहे. तर बालकाच्या विकासाच्या अवस्था कोलबर्ग यांनी केला, एरिक्सन यांनी केला, स्किनर यांनी केला की पियाजे यांनी केलं? तर बालकांच्या विकासाच्या अवस्था स्पष्टपणे कोणी मांडलेला आहे? जीन पियाजे, किंवा त्याला आपण काय म्हणतो? जॉन पियाजे सुद्धा म्हणतो. कधी कधी फक्त पियाजे येते, कधी कधी जीन पियाजे लिहिलेलं असते, कधी कधी जॉन पियाजे सुद्धा लिहिलं असते. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विद्यालयात खेळणे का उचित आहे? उचित आहे म्हणजे योग्य आहे. विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये का खेळावे? ठीक आहे. तर पहिला काय म्हणतो?
त्याला शारीरिक रूपाने सशक्त बनविण्यासाठी. चलो ठीक आहे गुरुजी. ते शिक्षकांचे काम सोपे करते म्हणजे अरे खेळा रे बाहेर असं होत नाही शकत जी. तुम्ही आपली जबाबदारी कधीही झटकू शकत नाही. एक आदर्श शिक्षक म्हटलं तुम्ही स्वतःला काय करायचं मास्तरीनबाई, आदर्श शिक्षिका समजायचं. हां गुरुजी तुम्ही पण आदर्श शिक्षक समजायचा. तर आपण असं नाही म्हणू शकत की माझं काम सोपवलं जा रे खेळा रे तुम्ही, असं नाही म्हणतो. ते वेळ घालवण्यासाठी उपयुक्त आहे, टाइमपासचे थोडी साधन आहे गुरुजी, तेही नाही होणार. त्यानंतर ते सहकार्य व शारीरिक संतुलनाचा विकास करेल. म्हणजे खेळण्यामुळे काय होईल, सहकार्यही वाटेल, एक दुसऱ्याला ते काय करतील ग्रुप बनवतील, सहकार्य करतील आणि त्यांच्या शारीरिक संतुलन सुद्धा होईल. तर पहिल्यापेक्षा चौथा हा अधिक उपयुक्त आहे, कारण की 2 तर उत्तर राहत नाही गुरुजी. तर याच्या चौथा बरोबर काय उत्तर येईल, ते सहकार्य व शारीरिक संतुलनाचा काय करेल, विकास करेल. समजला गुरुजी? ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो पुढला प्रश्न, काय म्हणतो जी, वेगवेगळ्या समजातीय समूहांच्या व्यक्तीप्रती बालकांची अभिवृत्ती रिकामी जागा आधारित असते. वेगवेगळ्या समाजातील समूहांच्या व्यक्तीप्रती बालकांची अभिवृत्ती रिकामी जागा आधारित असते. त्यांच्या पालकाच्या अभिवृत्तीवर. दुसरा दिलेला आहे त्यांच्या समवयस्क समूहाच्या अभिवृत्तीवर. तिसरा दिलेला आहे दूरदर्शनाच्या प्रभावावर, हा तर होऊच शकत नाही. त्यांच्या भावंडाच्या प्रवृत्तीवर, भावंडाचा तेवढा प्रभाव पडत नाही. तर आता 2च आलेला आहे. काय, वेगवेगळ्या समजातीय समूहांच्या व्यक्तीप्रती, समजातीय समूहांच्या व्यक्तीप्रती. तर हे कोणावर आधारित असते, तर त्यांच्या पालकांच्या अभिवृत्तीवर जास्त आधारित असते. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते पूर्व बाल्यावस्थेचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बघूया. समूहात राहण्याची अवस्था. तर पूर्व बाल्यावस्थेतील जे मुलं असतात ते समूहात राहतात, त्यांना समूहात राहणे आवश्यक वाटते म्हणजे काय, चांगलं वाटते. चला ठीक आहे, म्हणजे हे तर आहे, आपल्याला नाहीवाला शोधायचं आहे. अनुकरण करण्याची अवस्था असते, आपल्याला नसतेवाली शोधायची आहे. प्रश्न विचारण्याची अवस्था, तुम्ही लहान बालके बघा, पूर्व बाल्यावस्थेवाले प्रत्येक गोष्टीला काय करतात, प्रश्न विचारतात, डोका खाऊन टाकतात जी. मग ते आईचा असो, बाबांचा असो, मम्मीचा असो, पप्पांचा असो, दादांचा असो, दादीचा असो, आजोबाचा असो, आजीबाईचा असो. ठीक आहे. त्यानंतर समवयस्कांची खेळण्याची अवस्था. ही अवस्था हे पूर्व बाल्यावस्थेच्या वैशिष्ट्ये नाही. पर्याय क्रमांक 4 याचा काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, विद्यार्थ्यांच्या अभिवृत्तीमध्ये बदल करण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग करू नये. बळजबरीने कोणतेही बाब मान्य करण्यास भाग पाडणे. असं तुम्ही कराल का जी, असं तुम्ही कराल का, नाही जी, असं करू नये. आणि इथं करू नये विचारलं तर पहिला तर बरोबर आहे. कोणत्याही बाबीची पुनरावृत्ती करणे किंवा दृढतापूर्वक व्यवहार करणे. तर त्यांची अभिवृत्तीमध्ये बदल करण्यासाठी ही गोष्ट तर शिक्षकांनी करायला पाहिजे, ही गोष्ट शिक्षकांनी करायला पाहिजे. आणि इथं विचारलं आहे करू नये. चला ठीक आहे. कोणत्याही प्रशंसनीय व्यक्तीद्वारे समर्थन स्वीकृती घेणे, हे तर करू नये की काय करावे, ही करावेवाली झाली. संदेशासोबत सहचर्य प्रस्थापित करणे, हे सुद्धा करावे. मग काय करू नये, तर बळजबरीने कोणतीही बाब मान्य करण्यास भाग पाडू नये. पर्याय क्रमांक 1 त्याच्या बरोबर उत्तर होईल. आता दुर्बल घटकातील बालक म्हणजे काय, तर दुर्बल घटकातील बालक म्हणजे जो असं लुकडू सुकडू आहे तो का जी, त्याची व्याख्या काय आहे, तर ज्याचे वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा पालकांची मुले. पण आता वार्षिक उत्पन्न कमी आहे म्हणजे किती कमी आहे हे इथं सांगत नाही. दुसरा, जे पालक वंचित घटकात मोडतात त्यांची मुले. आता जे वंचित घटकात मोडतात ते त्यांना सर्वांनाच आपण दुर्बल घटकातील बालक म्हणू शकत नाही. जे पालक दारिद्र्य रेषेखाली मोडतात त्यांची मुले. ठीक आहे, हा थोडं ठीक वाटते. अशा पालकांच्या मुले जे सरकारद्वारे निर्धारित किमान वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त करतात. कारण की सरकारद्वारे निर्धारित केलेले जे काही
आपली काय आहे, पातळी आहे त्याच्यापेक्षाही खाली असते, ज्याला BPL म्हणतो आपण, काय म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईन. ठीक आहे ना. तर हे दुर्बल घटकातील बालकांचं काय झालं, एक काय झालं, उदाहरण झालं किंवा वैशिष्ट्य झालं. पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, बालकांचे विचार अमूर्ततेपेक्षा मूर्त अनुभव आणि प्रत्ययाद्वारे होते, ही अवस्था कोणत्या वयोगटातील आहे. आता स्टार्टिंगला अमूर्त भाव असतात, म्हणजे तो काय करतो, एखाद्या खेळणीलाच माझ्या हत्ती आहे म्हणतो, माझ्या घोडा आहे म्हणतो, माझी बावली आहे म्हणतो, माझ्या काहीच आहे म्हणतो, बरोबर आहे की नाही. पण हळूहळू या अमूर्ततेकडून मूर्ततेकडे तो कोणत्या अवस्थेमध्ये जातो, तर ही अवस्था बालकाची काय होईल, 7 ते 12 वयोगटापर्यंतची असेल. हे पाठांतर करून टाकायचं. अमूर्ततेपेक्षा मूर्त अनुभव, ठीक आहे, आणि ते त्याचे जे प्रत्यय येतो तो वयोगट कोणता, 7 ते 12. त्यानंतर एक क्रिकेटपटू आपले गोलंदाजीचे कौशल्य विकसित करतो. ठीक आहे, एक क्रिकेटर आहे आणि तो आपले गोलंदाजीचे, बॉलिंगचे जे काही स्किल आहे तो काय करतो, विकसित करतो. पण ते त्याच्या फलंदाजीच्या कौशल्यास प्रभावित करत नाही, पण ते त्याच्या बॅटिंग जी काही स्किल आहे, टेक्निक आहे, त्याच्यावर कोणताच प्रभाव करत नाही. त्याला काय म्हणतात, तर त्याला विधायक प्रशिक्षण बदल म्हणतात, निषेधात्मक प्रशिक्षण बदल म्हणतात, शून्य प्रशिक्षण बदल म्हणतात, यापैकी कोणतेही नाही म्हणतात. तर जेव्हा एकाच्या दुसऱ्यावर काहीच परिणाम होत नाही, त्याला शून्य प्रशिक्षण बदल असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात म्हणतो. कशासाठी, परिणामकारक अध्ययनास. आता अध्ययन म्हणजे काय, जी अध्ययनास म्हटलंय, अध्यापनास नाही म्हटलंय. अध्ययन म्हणजे काय, लर्निंग. अध्ययन म्हणजे काय, लर्निंग. आणि अध्यापन म्हणजे काय, टीचिंग. अध्यापन म्हणजे काय, टीचिंग. तर खालीलपैकी कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात. विद्यार्थ्याचा वक्तशीरपणा, तेव्हाच तो काय करेल, अध्ययन व्यवस्थित करेल. विद्यार्थ्याचा पूर्वानुभव, कारण की अध्ययन विद्यार्थ्यालाच करायचे आहे. शिक्षकाचे अद्ययावत ज्ञान, हा कशावर परिणाम करेल, टीचिंगवर परिणाम करेल, लर्निंगवर किंवा अध्ययनास परिणाम करणार नाही. विद्यार्थ्याची अभिरुची सुद्धा अध्ययनास मदत करेल. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 नाही आहे, म्हणजे 1 आहे, 2 आहे, 4 आहे, असा कुठं लिहिला आहे जी, गुरुजी ऑप्शन नंबर 2 चुकून झाला, 4 मध्ये आहे. 1, 2 आणि 4. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणते विधान शिक्षकाच्या दृष्टीने गैरलागू ठरेल. शिक्षकाच्या दृष्टीने गैरलागू ठरेल, लागू ठरणार नाही. पहिला आपण बघूया काय म्हणतो. तर पहिलं इथं म्हटलेलं आहे की शिक्षकाने विद्यार्थ्यात रुची घ्यावी. हे तर बरोबर आहे, लागू ठरते. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे, हे सुद्धा लागू ठरते. आपल्याला काय करायचे आहे, जी लागू ठरत नाही. नवनवीन कार्यात प्रोत्साहन दे, हे सुद्धा लागू ठरते. शिक्षकाने नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास असमर्थता दर्शवावी, हा कधी शिक्षकाच्या दृष्टीने लागू ठरणार नाही, म्हणजे काय ठरेल, गैरलागू ठरेल. पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, की विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून त्याचे लक्ष केंद्रित करण्यास रिकामी जागाची गरज असते. कशाची गरज असते आपण बघूया. काय म्हणतो, विद्यार्थ्याची जिज्ञासा जागृत करून त्याचे लक्ष केंद्रित करणे, त्याचं कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी कशाची गरज लागेल, प्रबलन कौशल्याची, स्पष्टीकरण कौशल्याची, चेतक बदल कौशल्याची की फलकलेखन कौशल्याची. तर याच्या बरोबर उत्तर होईल चेतक बदल कौशल्याची. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे, या विधानातून कशाच्या कोणत्या वर्तनाबद्दलचा बोध होतो. आता समजा हरी एक चांगला स्विमर आहे, चांगला जलतरणपटू आहे, तर हा कोणता वर्तनाचा बदल दाखवतो किंवा दर्शवतो. हा ज्ञानात्मक आहे, भावात्मक आहे, गुणात्मक आहे की क्रियात्मक आहे. तर हा जो बदल आहे हा क्रियात्मक बदल म्हणून ओळखला जाईल. त्यानंतर तुम्ही वर्गात शिकवित असताना एक विद्यार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तर तुम्ही काय कराल.
आता तुम्ही काय कराल म्हटलं तर तुमच्या मर्जीनं उत्तर लिहाल का जी तुम्ही? मास्टरीनबाई असं होते का जी कधी? नाही, असं कधीच होत नाही. 4 ऑप्शनपैकी व्यवस्थित ऑप्शन तुम्ही बघायचे आणि तोही कसा धरून, मी एक आदर्श शिक्षक आहे किंवा आदर्श शिक्षिका आहे, अशा वेळी मी काय करेन असा. ताबडतोब त्याला प्राचार्याकडे न्याल आणि प्राचार्याला म्हणाल, तुझ्या तू पाहून गे रे भाऊ, मोठ्या मोठ्या खुर्चीवर तूच बसते. असं होऊ शकत नाही. चपराशाला किंवा शिपायाला हाक मारले, भाऊ ये, ए भाऊ ये, जिल्हा परिषदमध्ये चपराशीच गायब झाला जी, होऊच शकत नाही. मुलाला प्रथमोपचार करून डॉक्टराकडे न्याल, हा तुझा ठीकठाक वाटते. एक तुम्ही प्रथमोपचार पेटी असते, प्रथमोपचार कराल आणि डायरेक्ट कुठं? डॉक्टराकडे. त्या मुलाला ताबडतोब घरी पाठवाल. ज्या मायबापानं तुला बनवला भाऊ, पाहून घेतील. नाही, हाही बरोबर नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर आहे. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, शिक्षक व प्राध्यापकांनी अध्ययनाव्यतिरिक्त इतर अवांतरे कार्यक्रमात काय करावे? अजिबात लक्ष घालू नये असं तर होऊच शकत नाही. आवश्यकतेनुसार लक्ष घालावे, ठीकठाक वाटते. खूप लक्ष द्यावे कशामध्ये? अध्ययनाव्यतिरिक्त इतर अवांतर कार्यक्रमात खूप लक्ष घालाल तर मग आपला अध्ययनाचं काम किंवा अध्यापनाचं काम केव्हा कराल? अतिशय कमी लक्ष द्यावे, हाही बरोबर होणार नाही. तर जेवढी आवश्यकता आहे तेवढं लक्ष द्यावे, हा काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे, ऑलराऊंड डेव्हलपमेंट करायचं आहे, त्यांचे चारित्र्य घडविण्यासाठी व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रिकामी जागा कार्यक्रमाची आवश्यकता असते. कोणत्या कार्यक्रमांची? सहशालेय कार्यक्रम, शालेय कार्यक्रम, अभ्यासविषयक कार्यक्रम की यापैकी नाही? आता यापैकी नाही तर होणारच नाही. अभ्यासविषयक कार्यक्रम बरोबर वाटत नाही. आता सहशालेय की शालेय? इथं काय म्हटलेलं आहे? सर्वांगीण विकासासाठी आणि चारित्र्य घडवण्यासाठी त्यांना सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कशाची आवश्यकता? तर सहशालेय कार्यक्रमाची आवश्यकता ही जास्त वाटेल किंवा भासेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी की अध्यापनाची यशस्वीता रिकामी जागामध्ये असते. कशामध्ये असते? अध्यापनाची म्हटलंय. अध्यापनाची म्हणजे कोणाची? टीचिंगची. कोणाची? टीचिंगची म्हणजे कोणाची? शिकविण्याची यशस्वीता कशामध्ये असते? विद्यार्थ्यांना शिकविण्यात असते, विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यात असते, विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवण्यात असते, की परीक्षेचा निकाल चांगला दिला तर परीक्षा निकाल तर मायना ठेवत नाही. तर तुमच्या अध्यापनाची यशस्वीता जेव्हा विद्यार्थी स्वतः शिकायला सुरुवात करतो त्याच्यात असते. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न म्हटलाय अध्ययन म्हणजे काय? शिकणे, लर्निंग ही रिकामी जागा प्रक्रिया आहे. तर अध्यापन म्हणजे टीचिंग ही रिकामी जागा प्रक्रिया आहे. आता अध्ययन ही अखंडित प्रक्रिया आहे, बरोबर आहे ना जी? जन्मापासून तर मरेपर्यंत आपण काय करतो? शिकतच असतो. म्हणजे अध्ययन ही अखंडित आहे आणि अध्यापन ही खंडित आहे. का खंडित आहे? अजी 58 वर्ष झाले तर रिटायर व्हाल ना जी. म्हणजे ही काय आहे? अध्यापन काय आहे? खंडित प्रक्रिया. पहिलाच बरोबर आहे भाऊ, बाकी सर्व का हो? मोहमाया होई जी. चला ठीक आहे. पुढला प्रश्न आपण बघूया. अगदी कमी प्रश्न वाचलेला आहेत, पटापटा करून घेऊया. तर पुढला प्रश्न काय म्हणतो? मोठा प्रश्न आहे जी. शाळेत एक अध्यापक आजारी पडल्यामुळे त्याचे अध्यापनाचे काम करण्यास प्राचार्यांनी तुम्हाला सांगितले, तर काय कराल? स्वतःचे काम सोडून त्याचे काम आधी पूर्ण कराल. अरे भाऊ ठीक आहे ना, दूसरों के जैसे पहिले खुद की जय करे. अरे भैया, स्वतःच्या इथं काम बघाल, हा चांगला शिक्षक करणार नाही. आपणास आधीच कामाचा बोजा जास्त आहे म्हणून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न कराल, हाही चांगला गुरुजी किंवा चांगली मास्तरीणबाई कधीच करत नाही. त्यानंतर स्वतःच्या कामात व्यत्यय न आणता शक्य तेवढे त्याचे काम कराल, हा ठीकठाक आहे. स्वतःचंही काम आपण त्याच्यामध्ये काही व्यत्यय आणून देणार नाही आणि बाकीच्या वेळेत त्याचे काम करूया, त्या गुरुजीचे किंवा त्या मास्तरीणबाईचे काम करूया, ठीक आहे. दुसऱ्याचे काम तुम्ही कदापि करणार नाही, असं तर होत नाही जी. त्याला आपण काय म्हणतो? एकलकोंड्या गुरुजी म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तर पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी की वर्गात अध्यापन करीत असताना विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाहीत, पण इतर शिक्षकांच्या तासामध्ये मात्र ते पूर्णपणे लक्ष देतात, तर काय करायचं? पूर्वीप्रमाणे आपले अध्यापन
कार्य चालू ठेवाल, पगार भेटते मला का करावंच आहे, नाही, हा चांगल्या गुरुजीचं लक्षण नाही. कारण की तुमच्याच अध्यापन कार्यामध्ये ते लक्ष देत नाही आणि बाकीच्या अध्यापन कार्यामध्ये तर बाकी शिक्षकांच्या अध्यापन कार्यामध्ये तर ते लक्ष देतात. तर तुम्ही काय म्हणाल, जैसा चल रहा है चलने दो, नाही, बरोबर नाही. विद्यार्थ्यांवर नाराज व्हाल नाही, विद्यार्थी केंद्रित आहे भाऊ, विद्यार्थी आपले दैवत आहेत, त्यांच्यावर नाराज तर व्हायचंच नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांना वारंवार लक्ष देण्यास सांगाल, नाही, अरे लक्ष देण्यास तुम्ही सांगतच असाल ना, तरी पण तो लक्ष देत नाही. मग काय कराल, अध्यापन मनोरंजक पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न कराल. अशा पद्धतीने तुम्ही टीचिंग टेक्निक वापराल की त्याला काय होईल, इंटरेस्ट येईल, मनोरंजन होईल आणि मग त्याचं लक्ष केंद्रित होईल. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी, तुमच्या समजा जे पर्सनॅलिटी आहे ती इम्प्रेसिव्ह करण्यासाठी, बरोबर आहे की नाही, पर्सनॅलिटीची इम्प्रेसिव्ह करण्यासाठी काय आवश्यक आहे, तुमचे शारीरिक स्वास्थ्य आवश्यक आहे, बरोबर आहे गुरुजी. मानसिक स्वास्थ्य आवश्यक आहे, बरोबर आहे गुरुजी. तुम्ही योग्य पोशाख सुद्धा घालायला पाहिजे, नाही तर मास्तरीनबाई जीन्स आणि टी शर्टवर गेली का होईल, अब्बू मास्तरीनबाईलाच पाहत राहतील. तर आपला पोशाख सुद्धा योग्य असायला पाहिजे, शिक्षकी पेशाला सूट व्हायला पाहिजे. म्हणजे काय होईल जी, वरील सर्व गोष्टी हा काय होईल, याचा बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी ताई, पुढला प्रश्न काय म्हणतो, तर पुढला प्रश्न आहे की संवेदीकारक अवस्था बालकांच्या रिकामी जागा वयात असते. तर 0 ते 2 वर्षाची जी काही अवस्था असते किंवा वय असते त्याला आपण संवेदीकारक अवस्था असे म्हणतो. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, एका वादविवाद परीक्षेमध्ये, एखादी एक डिबेट कॉम्पिटिशन आहे, वादविवाद परीक्षेमध्ये आहे आणि तुम्हाला परीक्षक म्हणून ठेवले, जज बनवून टाकलं जी तुम्हाला, तर तुम्ही काय कराल, आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना अधिक गुण देता नाही, हा बरोबर नाही आहे गुरुजी, हा ना मास्टरबाई. त्यानंतर गुण देण्यापूर्वी दुसऱ्या परीक्षकांनी दिलेले गुण पाहतात, तुम्ही का दिले जी, तुम्ही किती दिले जी, हाही बरोबर नाही आहे. नेहमी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास अधिक गुण देतात, अरे भाऊ हा तर दरवर्षीची पहिला नंबर येते, यालाच जास्त गुण देऊन दे, असंही बरोबर नाही. तर मग काय कराल, विद्यार्थ्यांची शैली व त्याचे मांडलेले मुद्दे पाहून तुम्ही गुण द्याल किंवा देणार. तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की ओटी गुरुजी आमच्यासाठी ओव्हर टाईम करून राहिले, तर काय करायचं जी, असा एक लाईक करून टाकायचा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाकायचं, बेल आयकॉनचा बटन प्रेस करायचं, जेणेकरून परीक्षेच्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्यासोबत असूया. त्यानंतर परीक्षेतून रिकामी जागा मिळते, परीक्षेतून काय मिळते बघूया आपण, तर मूल्यमापनातून रिकामी जागा मिळते. सांगा भराजी, परीक्षेतून आणि मूल्यमापनातून काय काय मिळते, कोण सांगेल मास्तरीनबाई. तर परीक्षेतून आपल्याला काय मिळते, परीक्षा घेतलं म्हणजे काय होईल जी, मार्क किती मिळले. आता मार्क किती घेतले म्हणजे काय होईल, एकतर संख्यात्मक चित्र होईल किंवा गुणात्मक चित्र तर होणारच नाही, संख्यात्मक चित्र होईल. आणि मूल्यमापनातून काय मिळते, आपल्याला सर्वच गोष्टी मिळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. सध्या इथंच थांबतो. तुम्ही काळजी घ्या, आमचे व्हिडिओ बघत राहा. नमस्कार.